आता नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिक जिल्ह्यातील सुरगडा तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। नारपार, तानमान, अंबिका या प्रमुख नद्यांसह सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर दुसरीकडे सुरगडा गुजरात या राज्य मार्गावरील कोठुला आणि हातरुंडी या गावाजवळ भला मोठा वटवृक्ष कोसळलेला आहे, त्यामुळे या मार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे। आता सांगलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कृष्णा नदीची पातळी ही आता इशारा पातळीच्या जवळ पोहोचली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी ही 39 फूट 11 इंचावर पोहोचलेली आहे। गेल्या 24 तासामध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी फक्त 1 इंचानं उतरली आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर पूरपट्ट्यातील अनेक कुटुंब अद्यापही स्थलांतरित झालेली असल्याची माहिती मिळते आहे। तर आपण ही सध्याची सांगलीतली महत्त्वाची दृश्य पाहतोय। कृष्णा नदीची पाणी पातळी ही 29 फूट 11 इंचावर पोहोचलेली आहे। पूरपट्ट्यातील अनेक कुटुंबांचं सध्या स्थलांतरही झालंय। सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।